नमस्कार, मी आसिफ शेख, संचालक व संस्थापक स्पर्धा मित्र अकॅडमी। तर आता शेवटी आनंदाची बातमी आलेली आहे। मुख्य सेविकांच्या पदोन्नती कोट्यातील निवडीने भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। ठीक आहे, आता एक नवीन GR पडलेला आहे। या संबंधीचा व्हिडिओ, अतिशय सविस्तर व्हिडिओ, याच्या संबंधीचे जुने GR, ही भरती जी न्यायालयामध्ये या ठिकाणी तटस्थतेच्या अवस्थेमध्ये होती, त्याचा निकाल आता लागलेला आहे, त्याच्या संबंधीची माहिती आणि संपूर्ण याचा सिलेबस संबंधीचे जे विश्लेषण आहे हे आपण व्हिडिओमध्ये स्पर्धा मित्र _2026 या आपल्या YouTube चॅनलवर टाकलेलं आहे। नक्की पहा। अंगणवाडी मुख्य सेविकांच्या सिलेबस संदर्भातील परिपूर्ण माहिती त्याच्यामध्ये उपलब्ध आहे। तर आता आनंदाची बातमी अशी आहे की या भरतीला शासनाने जी स्थगिती दिली होती, त्या स्थगितीमधून आता भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। भरती कशा प्रकारची आहे तर पदोन्नती कोट्यातील निवडीने ही भरती होणार आहे 272 पदांची। ठीक आहे, याचे फॉर्म सुटलेले आहेत। याच्या फॉर्म भरण्यासंबंधीची जी मुदत आहे ती 7 ऑगस्ट पासून, म्हणजे उद्यापासून 7 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत याचे फॉर्म तुम्हाला भरता येतील। ठीक आहे, चलो या नवीन GR मध्ये काय आहे, आता GR वाचल्यानंतर भरपूर पॉइंट त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात। त्याचे जे प्रिव्हियस पिटिशन्स दाखल केलेले होते त्याच्या संबंधी जाणून घेण्याची आपल्याला या ठिकाणी काहीही आवश्यकता नाही। साध्या सोप्या भाषेमध्ये हा GR आपण समजून घेऊयात। जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, तर आता या GR मध्ये काय सांगितलेलं आहे, ठीक आहे, किती जागांची भरती आहे हा पहिला प्रश्न। तर किती जागांची भरती आहे, 272 जागांची भरती आहे। बर, या जागा पुढे वाढणार आहेत का नाही याच्या संबंधी सुद्धा या ठिकाणी एक पॉइंट टाकलेला आहे। तर या ठिकाणी या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की सध्या जी जाहिरात येणार आहे ती 272 जागांची, व निकाल लागेपर्यंत ही परीक्षा होऊन या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जेवढ्या काही जागा रिक्त होतील तेवढ्या जागा या भरतीमध्ये नव्याने ऍड होण्याची शक्यता आहे। म्हणजेच काय, तर जागा 272 पेक्षा सुद्धा जास्त वाढण्याची शक्यता आहे, हे GR मध्ये स्पष्ट नमूद आहे। ठीक आहे, आता असं का म्हटलं असेल शासनाने, कारण या भरतीला स्थगिती जी भेटलेली आहे ही स्थगिती 2025च्या पूर्वीची, सध्या 2026 चालू आहे, ऑगस्ट चालू आहे। ठीक आहे, म्हणजे या काही दिवसांमध्ये मागील बऱ्याच जागा रिक्त झालेल्या असतील किंवा परीक्षा होईपर्यंत नव्याने काही जागा रिक्त होतील। या सर्व जागा या जाहिरातीमध्ये ऍड होणार आहेत। 272 जागांची भरती प्लस नव्याने सामील होणाऱ्या जागा, या ठिकाणी ऍड होणाऱ्या जागा, अशी ही जाहिरात बऱ्यापैकी मोठी असणार आहे। ठीक आहे, चला तर विश्लेषण आपलं मागील व्हिडिओमध्ये झालेलं आहे, तरी सुद्धा इन शॉर्ट मी या ठिकाणी सांगतो। फॉर्म कुणाला भरता येतील? फॉर्म आता या ठिकाणी शासनाने GR मध्ये स्पष्ट या ठिकाणी नमूद केलेलं आहे की 1 जानेवारी 2025 पर्यंत, बघा मी 2025 म्हणतोय म्हणजे मागच्या वर्षीची तारीख सांगतोय, 1 जानेवारी 2025 पर्यंत ज्या सेविका व मिनी सेविका यांची सलग व अखंडित 10 वर्ष सेवा झाली असेल, कधीपर्यंत? 1 जानेवारी 2025, 2026 मोजू नका, 1 जानेवारी 2025 पर्यंत जर 10 वर्ष सलग व अखंडित सेवा झाली असेल, आता 26 पर्यंत परत 1 वर्ष वाढला असेल, 1.5 वर्ष वाढले असेल, ते सोडून द्या। 1 जानेवारी 2025 पर्यंत सलग व अखंडित 10 वर्ष सेवा झालेली असेल त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे। बर, वयाची अट काय सांगितलेली आहे? वयाची अट याच्यामध्ये सांगितलेली आहे, ती सुद्धा तारीख आहे 1 जानेवारी 2025। 1 जानेवारी 2025 ला ज्या सेविका व मिनी सेविका यांचं वय 50 वर्ष होईल, ठीक आहे, कधी? 1 जानेवारी 2025 ची तारीख असणार आहे, जाहिरातीमध्ये सुद्धा तीच तारीख असणार आहे। 1 जानेवारी 2025 ला ज्यांचं वय 50 किंवा 50 पेक्षा कमी असेल अशा सर्व सेविका व मिनी सेविका अंगणवाडीच्या यांना हा फॉर्म भरता येईल। म्हणजे सोप्या शब्दात सांगतो, 1 जानेवारी 1975, 1 जानेवारी 1975 ज्यांची बर्थ डेट असेल, ठीक आहे, त्यांना हा फॉर्म भरता येईल।
ठीक आहे, आता त्याच्यानुसार तुम्ही वय मोजू शकता. एक स्पेसिफिक कट ऑफ लाईन मी तुम्हाला सांगितली 1 जानेवारी 1975. ठीक आहे. बरं, शैक्षणिक पात्रता काय सांगितली हो? शैक्षणिक पात्रता कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची पदवी, म्हणजे या ठिकाणी भारतातील किंवा कोणतंही विद्यापीठ संविधानिक असेल, म्हणजे ते महाराष्ट्रातील असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचं, जसं की इग्नो हे सुद्धा चालू शकते. ठीक आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे सुद्धा चालू शकते. मग या विद्यापीठाची 3 वर्षांची पदवी ज्यांची पूर्ण आहे, ठीक आहे, त्यांना हा फॉर्म भरता येईल. ठीक आहे. आता या ठिकाणी पदवीमध्ये कोणतीही पदवी चालेल. पदवीला किती मार्क आहेत, पदवीमध्ये तुमचं पदवी 3 पेक्षा मग 5 वर्षामध्ये पूर्ण झाली का, फर्स्ट इयरला तुम्ही फेल झाला किंवा थर्ड इयरला सेकंड इयरला फेल झाला, अशा कोणत्याही गोष्टी गृहीत धरत नाहीत. पदवी पूर्ण आहे, पदवीला 35% तुम्हाला मार्क आहेत, या ठिकाणी काय होतंय, तुम्ही या ठिकाणी अट पूर्ण करता, पात्रतेचे निकष तुम्ही पूर्ण करता, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरता येईल. ठीक आहे. आता याच्यानंतर आणखी एक पात्रता याच्यामध्ये सांगितलेली आहे, पण त्याला थोडीशी सवलत आहे. ठीक आहे. आता याची पात्रता कोणती, तर संगणक प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये MSCIT म्हणून ओळखतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये भरपूर कोर्सेस आहेत. ठीक आहे. पण MSCIT म्हणूयात आपण या ठिकाणी, संगणक प्रमाणपत्र. आता हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ओके. ठीक आहे. नसेल तरीही रुजू झाल्यानंतर, म्हणजे ही परीक्षा होईल, परीक्षेचा निकाल लागेल, तुमची निवड होईल, निवड झाल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी रुजू व्हाल, रुजू झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत, रुजू झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला हे संगणक प्रमाणपत्र सबमिट केलं तरीही चालेल. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला सवलत दिलेली आहे. बरं, आता मराठी भाषा व हिंदी भाषा याच्या संबंधीची एक या ठिकाणी छोटीशी कंडिशन्स टाकलेली आहे. मग काय म्हणता येईल या ठिकाणी, आता बघा, जनरली मराठी किंवा हिंदी लँग्वेज आपल्याला 10वीला असतेच. ठीक आहे. 10वीला किंवा 12वीला आपल्याला असतेच. 10वीला असेल तरी चालेल. ठीक आहे. मराठी आणि हिंदी लँग्वेज. ठीक आहे. आता ज्यांना मराठी किंवा हिंदी लँग्वेज नसेल, एक्सेप्शनली केसमध्ये अशा काही महिला या ठिकाणी, मुली किंवा महिला या ठिकाणी आढळून येतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा सवलत या ठिकाणी आहे. मराठी भाषाचं एक परीक्षा देऊन त्याचं प्रमाणपत्र 2 वर्षाच्या आत, कधीपासून, रुजू झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये सादर करणं आवश्यक आहे मराठी भाषेचं. हिंदी भाषेचं 3 वर्षाच्या आतमध्ये सादर करणं या ठिकाणी आवश्यक आहे. ठीक आहे. बरं, आता तुमची निवड झाली, ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी रुजू झालात आणि हे प्रमाणपत्र तुम्ही सादर केलेच नाहीत, तर काय प्रॉब्लेम होतो, तर या ठिकाणी त्यांनी असं सांगितलंय, तर तुमची जी वार्षिक वेतनवाढ आहे, ही वार्षिक वेतनवाढ किंवा पदोन्नती ही अनुज्ञेय राहतील, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ती लागू केली जाणार नाही किंवा भेटणार नाही, कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही ते प्रमाणपत्र सादर करत नाही. अशा सिंपल अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत. ठीक आहे. चला, तर मग या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका, ज्यांना आपण सुपरवायझर असं म्हणतो, यांची भरती अखेर आलेली आहे. उद्यापासून फॉर्म भरणे सुरुवात झालेली आहे. त्याची लिंक त्याच्या जाहिरातीमध्ये सविस्तर दिलेली असेल. TCS इऑन ही कंपनी ही परीक्षा घेणार आहे. ठीक आहे. पेपर कसा असेल, पेपर यापूर्वीच आपण डिस्कस केलेला आहे. डिटेलमध्ये आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर स्पर्धा मित्र _2026 या चॅनलवर जाऊन तो विस्तारित व्हिडिओ पहा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे, मुलींनी आणि विद्यार्थ्यांनी म्हणून, कारण मुलांसाठी या ठिकाणी फॉर्म भरण्याची सवलत नाही, ते भरू शकत नाहीत. ठीक आहे. स्पेशली महिलांसाठी या ठिकाणी फॉर्म भरता येतो. ठीक आहे. तर परत एकदा थोडक्यामध्ये मी या ठिकाणी सांगतो, तुमचे 100 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. MCQ पॅटर्न मधली एक्झाम असणार आहे, म्हणजे 4 पर्यायापैकी 1 पर्याय तुम्हाला निवडायचा असेल. ठीक आहे. 100 प्रश्न असणार आहेत. 100 प्रश्नांपैकी 30 प्रश्न हे तुमचे ICDS चे कायदे आहेत. ठीक आहे. ICDS चे कायदे आहेत. एकात्मिक बालविकास च्या ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, वेगवेगळ्या योजना आहेत, त्याच्या संबंधीच्या कायद्यावर 30 प्रश्न आहेत. मराठी भाषेवर 20 प्रश्न आहेत. इंग्रजी भाषेवर 20 प्रश्न आहेत. किती झाले? मराठी आणि इंग्रजी 40, कायद्यांचे प्रश्न 30, 70 झाले. उरलेले 30 प्रश्न जे आहेत, त्या 30 प्रश्नांमध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य अध्ययन या तिन्ही सेक्शनचा समावेश होतो. ठीक आहे. असे 100 प्रश्न आणि 200 मार्क, 100 प्रश्न आणि 200 मार्क अशा पॅटर्न मध्ये ही एक्झाम होणार आहे. ठीक आहे. तर आता फार विस्तारित या व्हिडिओमध्ये मी बोलत नाही, जाहिरात आली एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. फॉर्म भरताना सर्वात पहिल्यांदा एक लक्षात घ्या, ती जाहिरात संपूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे. काय पात्रता निकष आहेत ते तर या ठिकाणी मी सांगितलेलंच आहे.
ठीक आहे, पात्रता निकष तुम्ही पूर्ण करत असाल 1 जानेवारी 2025 ही तारीख लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2025 या तारखेलाच तुमची सेवा 10 वर्ष किंवा तुमचं वय हे मोजायचंय. ठीक आहे, आजपर्यंत ते मोजायचं नाही. या ठिकाणी बरेच मिसकम्युनिकेशन होतील, कोणीतरी तुम्हाला ते मोजून दाखवेल किंवा सांगेल, बसत नाही. तर या ठिकाणी स्वतः टॅली केल्याशिवाय या ठिकाणी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. 1 जानेवारी 2025 ही डेडलाईन लक्षात ठेवा. फॉर्म उद्यापासून सुरू आहे, गडबड करू नका. जाहिरात सविस्तर आणि संपूर्ण जाहिरात वाचा. ठीक आहे, त्याच्यानंतर पद्धतशीरपणे जाऊन फॉर्म भरा. स्वतःचा फॉर्म स्वतः भरा, इतरांना कोणालाही फॉर्म भरायला सांगू नका. ठीक आहे, यामध्ये बऱ्याच जणांचे हॉल तिकीट न येणं, नावामध्ये या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक होणं, महिलांच्या जागी मग या ठिकाणी पुरुष असं या ठिकाणी काहीतरी टाकणं, अशा चुका फॉर्म मध्ये होऊ शकतात आणि नंतर ह्या चुका दुरुस्त केल्या जाणार नाही. तुमचा मोबाईल नंबर चुकीचा आला, तुमचा ईमेल आयडी चुकीचा आला, हे नंतर आपल्याला सुधारणं हे फार अवघड जातं. ठीक आहे, त्यामुळे सविस्तर समोर बसून नेट कॅफेमध्ये वगैरे तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी समोर बसून व्यवस्थित फॉर्म भरा. त्याची एक प्रिंटआउट स्वतःकडे घ्या. पेमेंट केल्यानंतर पेमेंटची स्लिप स्वतःकडे घ्या. हे सर्व फायलिंग करून ठेवा. शेवटपर्यंत तुम्हाला याची गरज भासणार आहे. ठीक आहे, चलो या ठिकाणी आपण सविस्तर बोललेलो आहे. आता आपण भरती आली आहे तर याच्या वेगवेगळे योजना किंवा याचे जे कायदे आहेत, ठीक आहे, याच्या संबंधीचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. ठीक आहे, व्यवस्थित ते सर्व बघून घ्यायचे, कायद्यांचा अभ्यास करायचा. संपूर्ण आणि परिपूर्ण व्हिडिओ आपल्या या ठिकाणी काही दिवसातच अपलोड व्हायला सुरुवात होतील. ठीक आहे, चलो या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.